गुड मॉर्निंग गाईज. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, मॉस्फेट बघितलं आणि त्याचं सिम्बॉल बघितले, नंतर कन्स्ट्रक्शन बघितलं, ऑपरेशन बघितलं आणि मॉस्फेट कॅरेक्टरिस्टिक्स बघितलं. ओके, आणि त्याचे टाईप पण बघितले, डिप्लेशन टाईप, एनहान्समेंट टाईप, पी चॅनल आणि एन चॅनल दोन्हीचे. ओके, आता बघूया युनि जंक्शन ट्रान्झिस्टर, दॅट इज UJT. तर UJTमध्ये काय, UJT is a special type of unipolar transistor usually used as a electronic switch. तर UJT जो आहे हा स्पेशल टाईप ऑफ युनिपोलार ट्रान्झिस्टर आहे, तो ॲज अ इलेक्ट्रॉनिक स्विच म्हणून वापरला जातो. राईट. नंतर इट हॅज 2 डोप्ड रिजन्स अँड 3 टर्मिनल्स. तर याच्यामध्ये 2 डोप्ड रिजन आहेत आणि 3 टर्मिनल. कोणकोणते? बेस 1, बेस 2 अँड इमिटर. कोणकोणते टर्मिनल? बेस 1, बेस 2 आणि इमिटर. नंतर रेफर द फिगर 2.20a. इट शोज इस स्ट्रक्चर अँड सिम्बॉल. तर आता नेक्स्ट आपण जी फिगर आहे 2.20a, तर त्याच्यामध्ये आपण स्ट्रक्चर आणि त्याचे सिम्बॉल बघायचं आहे. ओके, नंतर द इमिटर इज हेवीली डोप्ड अँड बेस इज लाईटली डोप्ड. तर याची डोपिंग कसं केलं जातं? इमिटर इज हेवीली डोपिंग केली जाते इमिटरची, आणि जो बेस रिजन आहे इट इज लाईटली डोपिंग केली जाते त्याची. नंतर सिन्स द डिव्हाइस हॅज 1 PN जंक्शन अँड 3 लीड्स. तर या डिव्हाइसमध्ये काय, याच्यात फक्त एकच PN जंक्शन असतं म्हणून याला युनि जंक्शन बोलतात. राईट. आणि बायपोलरमध्ये 2 जंक्शन म्हणून BJT बोलतात, बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर 2. राईट. याच्यामध्ये एकच PN जंक्शन म्हणून याला युनि जंक्शन ट्रान्झिस्टर बोलतात. राईट. आणि किती लीड आहेत, किती टर्मिनल? 3 टर्मिनल आहेत. इट इज कॉमनली नोन ॲज अ युनि जंक्शन ट्रान्झिस्टर, म्हणून याला काय बोलतात? एकच जंक्शन असल्यामुळे युनि जंक्शन ट्रान्झिस्टर बोलतात, दॅट इज UJT. आणि युनि म्हणजे काय असतं? सिंगल. क्लिअर. तर आपण काय करूया अगोदर आता याचं स्ट्रक्चर बघूया. तर स्ट्रक्चरमध्ये बघा, तर स्ट्रक्चरमध्ये आहे एक N चॅनल. जर घेतलं P चॅनल, त्याचे 2 टाईप. N चॅनल म्हणजे UJT. ओके, तर याच्यामध्ये फक्त आपल्याला एकच टाईप दाखवलेला आहे. तर B2 बघा, B2 आणि B1 हे बेस 1 आणि बेस 2, आणि जो बेस 2कडे असतो. ओके, जो तो इमिटर जो आहे, तो इमिटरचा जो टर्मिनल आहे त्याच्यामध्ये जो मटेरियल रिजन आहे तो काय, P टाईप. तर बेस जो आहे तो लाईटली डोपिंग असतो, इमिटर हेवीली डोपिंग असतो. तर इमिटर टर्मिनलला जो काय दिलेला आहे डोपिंग, तो P टाईप मटेरियल आहे, आणि बेसचं N टाईप मटेरियल आहे. राईट. आणि तो स्ट्रक्चर आहे UJTचा. आणि नंतर त्याच्या शेजारी सिम्बॉल दाखवले, आणि सिम्बॉल दाखवल्यामुळं तर इथं जो सिम्बॉल आहे, क्लिअर. आणि नंतर या सिम्बॉलमध्ये इमिटरचा जो ॲरो आहे थोडासा क्रॉस आहे, आणि तो कोणाच्या डायरेक्शनमध्ये आहे? तो डायरेक्शनमध्ये आहे B1च्या. राईट. तर B1च्या डायरेक्शनमध्ये आहे, आणि बेस 2 म्हणजे बेस 2 त्याच्यावर आहे. आणि ॲक्च्युली इथं बहुतेक कन्स्ट्रक्शनमध्ये काय झालं आहे, रॉंग झाले. तर तो इमिटर आहे, तो इमिटर कोणाजवळ पाहिजे? तो बेस 1 जवळ पाहिजे. तर ते बेस 2 जवळ चुकून झाले. तर तिथं वर बेस 1 पाहिजे, खाली बेस 2 पाहिजे. आणि सिम्बॉल जे दाखवले, ॲरो जे आहे तो बेस 1कडे आहे आणि बेस 2कडे. क्लिअर. तर असं सिम्बॉल आहे. आणि नंतर इक्वालंट सर्किट बघायचं. एक डायोड वापरले RE, नंतर रेजिस्टन्स वापरले, मग ते त्याला बोलतात RB2. आणि जो खालचा रेजिस्टन्स आहे तो व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे, त्याला बोलतात RB1. आणि ते डायोडच्या कॅथोडला कनेक्ट केलेलं आहे. आणि असं जे सर्किट तयार होतं, आणि दोन्हीच्या अक्रॉस म्हणजे RB1 आणि RB2च्या अक्रॉस जे आउटपुट आहे पोटेन्शियल लावलेला असतो तो असतो VBB. आणि जो इमिटर टर्मिनल म्हणजे तिकडचा, राईट, जो आहे डायोड सरचा. आणि नंतर बेस 1मध्ये काय VE टर्मिनल लावलेला असतो. ओके, नंतर बघूया फिगर 2.20b शोज द इक्वालंट सर्किट ऑफ UJT. जी फिगर आहे B
ते इक्वॅलंट सर्किट दाखवलेलं आहे UJTची. नंतर द रेजिस्टन्स ऑफ द सिलिकॉन बार इज कॉल्ड ॲज अ इंटर बेस रेजिस्टन्स RBB. ते जे सिलिकॉन बार जो वापरला आहे आपण एन चॅनलवाला, तर त्याचा जो इंटरनल रेजिस्टन्स आहे तो सिलिकॉन बारचा दाखवलेला आहे इक्वॅलंट सर्किटमध्ये. त्याला काय बोलतात? इंटर बेस रेजिस्टन्स. त्याला बोलतात इंटर बेस रेजिस्टन्स. तो असतो RBB असतो, राईट. नंतर टू रेजिस्टर्स इन सिरीज रिप्रेझेंट द इंटर बेस रेजिस्टन्स. मग ते जे दोन रेजिस्टन्स आहे ते सिरीजमध्ये इक्वॅलंट सर्किटमध्ये दाखवले, त्याला काय बोलतात? ते काय रिप्रेझेंट करतात? ते रिप्रेझेंट करतात इंटरबेस रेजिस्टन्स आणि ते इंडिकेट करतात RBBने, राईट. ओके. नंतर बघूया पहिलं काय. RB2 इज द रेजिस्टन्स ऑफ सिलिकॉन बार बिटवीन B2 अँड द पॉईंट ॲट विच द इमिटर जंक्शन लाईज. तर हा जो RB2 आहे, तर RB2 हा जो रेजिस्टन्स आहे तो सिलिकॉन बारचा आहे. तो कशामध्ये असतो? तो बेस बिटवीन B2 आणि पॉईंट ॲट विच द इमिटर जंक्शन लाईज. आणि इमिटर जंक्शनचा जो पॉईंट आहे त्या पॉईंटला आणि B2 मधला जो रेजिस्टन्स आहे तो म्हणजे RB2. नंतर RB1 काय? RB1 इज द रेजिस्टन्स ऑफ द बार सिलिकॉन बार बिटवीन B1 अँड द इमिटर जंक्शन. मग काय? RB1 जो आहे तो रेजिस्टन्स आहे कुठला? जो सिलिकॉन बारमधला कशातला? तो बेस 1 मधला आणि इमिटर जंक्शन मधला. क्लिअर. दिस रेजिस्टन्स शो द व्हेरिएबल बिकॉज इट्स व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन द बायस व्होल्टेज अक्रॉस PN जंक्शन. तर हा जो RB1 आहे तो काय? व्हेरिएबल रेजिस्टन्स दाखवलेला आहे. का? तर त्याची जी व्हॅल्यू आहे ते बायसिंग व्होल्टेजवर डिपेंड असतं. कोणाच्या? PN जंक्शनच्या अक्रॉस लावलेल्या बायसिंग व्होल्टेजवर. ओके देन. नंतर बघूया आता द PN जंक्शन इज रिप्रेझेंटेड इन द इमिटर बाय अ डायोड D. तर जो PN जंक्शन इंडिकेट केलेला आहे इक्वॅलंट सर्किटमध्ये तो कशाने इंडिकेट केलेला? ते डायोड Dने आपण दाखवले त्याचं इमिटर. ओके. इमिटरमध्ये PN जंक्शन जो दाखवला तो डायोड Dने दाखवला. क्लिअर. नंतर द सर्किट ॲक्शन ऑफ द UJT कॅन बी इझिली एक्सप्लेन फ्रॉम इट्स इक्वॅलंट सर्किट. तर आपल्या जो सर्किट ॲक्शन आहे UJTचं, तर इक्वॅलंट सर्किटवरनं आपल्याला इझिली काय करता येतं? एक्सप्लेन करता येतं. तर पहिलं काय? विथ नो व्होल्टेज अप्लाइड टू द UJT द इंटर बेस रेजिस्टन्स इज गिवन बाय. जर आपण व्होल्टेज अप्लाय केला नाही UJTला, कोणता? तो इनपुट व्होल्टेज V, तर तेव्हा आपल्याला इंटरबेस रेजिस्टन्स कोणत्या फॉर्म्युल्याने मिळतं? कारण दोन्ही जो रेजिस्टन्स आहे इंटरबेस सिरीजमध्ये लावला, म्हणून काय मिळतं आपल्याला? RBB इज इक्वल टू RB1 प्लस RB2 मिळतं, राईट. नंतर द व्हॅल्यू ऑफ RBB जनरली लाईज बिटवीन 4 किलो ओहम अँड 10 किलो ओहम. तर ते जे RBची व्हॅल्यू जी आहे RBBची ती जनरली 2 लेवलमध्ये, म्हणजे त्याची जी रेंज दिलेली आहे ते असते 4K to 10K या रेंजमध्ये, राईट. ह्या दोन याच्यामध्ये लाईज असते, म्हणजे 4 किलो ओहम अँड 10 किलो ओहमच्या रेंजमध्ये. नंतर इफ द व्होल्टेज VBB इज अप्लाइड between the base with emitter open, the voltage will divide up across RB1 and RB2. जर आपण काय केलं? द बेस टू बेस व्होल्टेज VBB अप्लाइड केलं दोन्ही बेसमध्ये आणि इमिटर जो व्होल्टेज आहे तो ओपन ठेवला, तर जे व्होल्टेज आहे ते व्होल्टेज डिवाईड होतं RB1 आणि RB2च्या अक्रॉस. मग व्होल्टेज डिवायडर च्या फॉर्म्युल्यानुसार काय आपण बघूयात? व्होल्टेज अक्रॉस RB1 कसं काढायचं. मग व्होल्टेज अक्रॉस RB1 इज इक्वल टू VRB1 इज इक्वल टू RB1 डिवायडेड बाय RB1 प्लस RB2 इंटू VBB. तर याच्यावरून आपल्याला काढता येतं, म्हणजे और VRB1 डिवायडेड बाय VBB इज इक्वल टू
RB1 डिवायडेड बाय RB1 प्लस RB2, किंवा आपल्याला काय VRB1 डिवायडेड बाय VBB इज इक्वल टू RB1 डिवायडेड बाय RB1 प्लस RB2 असं काढता येतं. म्हणजेच काय, नंतर द रेशो VRB1 डिवायडेड बाय VBB इज कॉल्ड ॲज अ intrinsic standoff ratio and it is represented by letter eta. ओके, तर हे काय केलं जातं, तर जो रेशो आहे VRB1 आणि VBB ह्या रेशोला काय बोलतात, इंट्रेन्सिक स्टँड ऑफ रेशो ऑफ UJT. आणि हे कशाने रिप्रेझेंट करतात, जो सिम्बॉल आहे त्याला लेटरला बोलतात इटा, इटाने इंडिकेट करतात. ओके, म्हणजेच काय, व्हेअर इटा इज इक्वल टू RB1 डिवायडेड बाय RB1 प्लस RB2, राईट. मग ते इटा म्हणजे काय, इंट्रेन्सिक स्टँड ऑफ रेशो. द व्हॅल्यू ऑफ इटा usually lies between 0.51 to 0.51 and 0.82. तर इटाची जी व्हॅल्यू आहे ते दोन व्हॅल्यूमध्ये लाईज होते, म्हणजे दोन त्याच्या रेंज आहेत, एक 0.51 आणि दुसरी 0.82 ह्या रेंजमध्ये असते, राईट. देअर फोर द व्होल्टेज अक्रॉस RB1 इज इक्वल टू इटा VBB. म्हणजेच काय, आपल्याला मग व्होल्टेज अक्रॉस RB1 कसं काढता येईल, आपल्याला व्होल्टेज अक्रॉस RB1 काढायचं असेल तर इटाची व्हॅल्यू काय, RB1 डिवायडेड बाय RB1 प्लस RB2 आणि VBB असं काढता येतं, राईट. द व्होल्टेज इटा VBB appearing across RB1 रिव्हर्स बायसेस द डायोड. मग काय करतं, जर काय केलं आपण, द व्होल्टेज इटा इंटू VBB जर RB1च्या अक्रॉस जर अपियर झालं तर ते काय करतं, तो डायोडला जो आहे तो त्या डायोडला काय करतं, रिव्हर्स बायस करतं. देअर फोर द इमिटर करंट इज 0. मग त्याच्यामुळं आपल्याला जो इमिटर करंट आहे तो इमिटर करंट 0 मिळतो. क्लिअर. नंतर नेक्स्ट कंडिशन, इफ नाव अ लिनियरली रायझिंग पॉझिटिव्ह व्होल्टेज इज अप्लाइड टू द इमिटर. जर आपण लिनियरली थोडं रायझिंग पॉझिटिव्ह व्होल्टेज अप्लाय केलं तर इमिटर टर्मिनलला, द डायोड विल बिकम्स फॉरवर्ड बायस. तर ते डायोड जो आहे इक्वॅलंट सर्किटमध्ये दाखवलेल्या UJTच्या, तो काय होतो, फॉरवर्ड बायस होतो. आणि व्हेन इनपुट व्होल्टेज एक्सीड्स VBB, आणि जर इनपुट व्होल्टेज VBBच्या एक्सीड झालं बाय VD, राईट, तर तो जो VD जो व्होल्टेज आहे डायोडचा व्होल्टेज, तो VBBला एक्सीड केलं तर काय होतं, द फॉरवर्ड व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द सिलिकॉन डायोड. मग ते काय होतं, ते फॉरवर्ड बायस होतं ते डायोड, आणि तो फॉरवर्ड व्होल्टेज जो आहे VD ते ड्रॉप होतं कोणाच्या अक्रॉस, तो सिलिकॉन डायोडच्या अक्रॉस. दॅट इज VEP. VEP इज इक्वल टू इटा VBB प्लस VD, राईट. मग म्हणजे व्होल्टेज बिटवीन इमिटर पॉझिटिव्ह दाखवते, राईट. आणि नंतर पीक पॉईंट व्होल्टेज, VEP म्हणजे इमिटर पीक पॉईंट व्होल्टेज, राईट. आणि मग काय होतं, VEP इज इक्वल टू इमिटर पीक पॉईंट व्होल्टेज. VEP म्हणजे असतं इमिटर पीक पॉईंट व्होल्टेज. आणि जर तो फॉरवर्ड बायस केव्हा होतं, किंवा VEP इज इक्वल टू इटा VB प्लस VD झालं तर, राईट. नंतर VD काय, फॉरवर्ड व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस सिलिकॉन डायोड. आणि तो VD काय, तो फॉरवर्ड व्होल्टेज ड्रॉप झालेला कोणाच्या अक्रॉस, त्या सिलिकॉन डायोडच्या. आणि तो त्याचं पोटेन्शियल म्हणजे किती व्होल्टेज ड्रॉप होतो, मग तो 0.7 व्होल्ट, राईट. मग एक्झाम्पल बघूया. इफ VBB इज इक्वल टू 10 व्होल्ट अँड इटा इज इक्वल टू 0.6, देन मग जर VBB आपण 10 व्होल्ट गेलं, इटा जर 0.6 घेतला तर काय होतं, इमिटर पीक पॉईंट व्होल्टेज किती येतं, VEP इज इक्वल टू इटा इंटू VBB प्लस VD, म्हणजे काय 6 प्लस 0.7 व्होल्ट, म्हणजे काय होतं 10 इंटू 0.6 दॅट इज 6 प्लस 0.7 दॅट इज 6.7 व्होल्ट येतं VEP, राईट. म्हणजेच काय, मग देन when the diode D starts conducting
होल्स आर इंजेक्टेड फ्रॉम पी टाईप मटेरियल टू द एन टाईप बार. म्हणजे काय होतं, जेव्हा डायोड कंडक्ट होतं तेव्हा काय होतं, जे होल आहेत राईट पी टाईपमध्ये इमिटरमध्ये ते काय होतं इंजेक्ट होतात कुठे, पी टाईप मटेरियलकडनं इंजेक्ट होतात कुठे, एन टाईप बारमध्ये एंटर होतात. दीज होल्स आर स्विप्ड डाऊन टुवर्ड्स द टर्मिनल बेस, टुवर्ड द टर्मिनल B1. मग त्याच्यामुळंच काय होतं, ओके, तर जे होल आहेत ना, तर होल स्विप डाऊन म्हणजे याच्याकडे बेस टर्मिनल B1कडे अट्रॅक्ट केलं जातं. दिस डिक्रीजेस द रेजिस्टन्स बिटवीन इमिटर अँड B1. त्याच्यामुळं काय केलं जातं, तर जे रेजिस्टन्स आहे इंटरनल रेजिस्टन्स ते डिक्रीज होतं. काय त्याचे जे होल्स आहेत ते कोणाकडे, B1कडे अट्रॅक्ट केलं जातं एन टाईप बार थ्रू राईट. आणि त्याच्यामुळं जी आपण कन्स्ट्रक्शनची डायग्राम केलेली आहे ती बरोबरच आहे ॲक्च्युली. तो जो पी चॅनल जे इमिटर आहे तो B2कडेच असतो, सॉरी, कारण ती स्वॅप करण्यासाठी म्हणजे जे स्वेप्ट होतात ते चार्जेस म्हणजे त्याला जास्त एरिया मिळतो म्हणून ते इकडे अट्रॅक्ट होतं. क्लिअर, म्हणून तो ॲरो टुवर्ड्स B1कडे दाखवलेला आहे. मग ते झाल्यानंतर काय होतं की दिस डिक्रीज द रेजिस्टन्स बिटवीन द इमिटर अँड B1. मग त्याच्यामुळं काय होतं, इलेक्ट्रॉन जर B1कडे अट्रॅक्ट झाले तर काय होतं, त्याच्यातला इमिटर आणि बेस B1मधला काय होतं रेजिस्टन्स डिक्रीज होतं. इंडिकेटेड बाय व्हेरिएबल रेजिस्टन्स सिम्बॉल फॉर RB1. त्याच्यामुळं काय तो आपण व्हेरिएबल इक्वलंट सर्किटमध्ये RB1 जो रेजिस्टन्स आहे तो व्हेरिएबल दाखवलेला आहे. आता तो डिक्रीज होतो म्हणून, इथं चेंज होतं म्हणून. नंतर अँड हेन्स द इंटरनल ड्रॉप फ्रॉम द इमिटर टू B1. मग काय होतं, जे इंटरनल व्होल्टेज आहे तो ड्रॉप होतं म्हणजे कुठं, म्हणजे इमिटरकडनं B1कडे राईट. द इमिटर नाव इन्क्रीजेस द रिजनरेटिवली until it is limited by the emitter power supply. म्हणजे काय होतं, मग इमिटर पुन्हा काय करतं, इमिटर करंट इन्क्रीज करत, इमिटर नाव इन्क्रीजेस रिजनरेटिवली until it is लिमिटेड बाय द इमिटर पॉवर सप्लाय. मग जोपर्यंत इमिटर पॉवर सप्लाय त्याला कंट्रोल करत नाही राईट, तोपर्यंत काय होत नाही, त्याच्यामधला जो रेजिस्टन्स आहे कशातला, इमिटर आणि बेस वनमधला, तो डिक्रीज होत जातो. ओके, नंतर आता आपण बघूया UJT कॅरेक्टरिस्टिक्स. तर UJT कॅरेक्टरिस्टिक्समध्ये काय बघूयात, तर IEVE कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ UJT. तर याच्यामध्ये बघा काय आहे ते, तर आपण याच्यामध्ये थोडं उलटं केलेलं आहे. जो एक्स ॲक्सिसवर आपण करंट घेतो I करंट आणि वाय ॲक्सिसवर व्होल्टेज घेतो VE व्होल्टेज, एवढं लक्षात ठेवायचं. मग याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्समध्ये बघा तर कसं याच्यात वर्क होतं. फिगर 2.21 शो द IEVE कॅरेक्टरिस्टिक्स कर. तर याच्यामध्ये इनिशियली व्हेन UJT इज इन कट ऑफ, ॲज वी इन्क्रीज फ्रॉम 0, व्हेरी स्मॉल current flows from terminal B2 to the emitter. तर जेव्हा हा UJT कट ऑफमध्ये राहतं, कट ऑफ स्टेटमध्ये, आणि मग कट ऑफ ॲज वी इन्क्रीज फ्रॉम 0, व्हेरी स्मॉल करंट. मग काय होतं, जेव्हा ते कट ऑफमध्ये राहतं आणि नंतर आपण थोडं थोडं काय करतो की 0पासून इन्क्रीज करतो, तर त्याच्यातला जो करंट फ्लो होतो तो टर्मिनल B2 आणि इमिटरमध्ये करंट फ्लो होतो. आणि तो करंट म्हणजे काय, तो लिकेज करंट. तर याच्यामध्ये बघा I तुम्हाला दाखवलं आहे, तो निगेटिव्ह करंट ते कट ऑफ स्टेटमध्ये. नंतर याच्यामध्ये काय, व्होल्टेज वाढलेला आहे आणि करंट थोडंसं निगेटिव्ह आहे. व्होल्टेज वरवर वाढत गेलेलं आहे, ते म्हणजे एक्स ॲक्सिसच्या निगेटिव्हकडनं
ते वरच्या साईडला व्होल्टेज. ओके. नंतर काय होतं, धिस इज नोन ॲज द लिकेज करंट. आणि तो जो लिकेज करंट आहे म्हणजे जेव्हा UJT कट ऑफ स्टेटमध्ये राहतं, राईट, आणि आपण 0पासून थोडंसं व्होल्टेज जर इन्क्रीज केलं तर स्मॉल अमाऊंट ऑफ काय करतं, करंट फ्लो होतो कट ऑफमध्ये. कुठून? B2पासनं इमिटरकडे. आणि तो काय असतो, तो म्हणजे तो असतो लिकेज करंट, राईट. नंतर बघूयात, अबोव अ सर्टन व्हॅल्यू ऑफ VE फॉरवर्ड इमिटर करंट स्टार्ट्स इन्क्रीजिंग टिल VE रिचेस टू पीक पॉईंट. ओके. तर आपण काय केलं, जर काय केलं, इन्क्रीज करत गेलो आणि एका एक्सटेंटपर्यंत जर पीक पॉईंटला पेक्षा वाढला, राईट, म्हणजे पीक पॉईंटला रीच केलं पोहोचला, तर काय होतं, आफ्टर द पीक पॉईंट करंट थ्रू UJT सडनली इन्क्रीजेस. मग काय होतं, पीक पॉईंटपर्यंत पोहोचला UJT म्हणजे VE, तर काय होतं, जो UJTचा जो करंट आहे तो सडनली काय होतो, सडनली इन्क्रीज होतो. अँड VE डिक्रीजेस टू व्हेरी लो पॉईंट. आणि मग त्याच्यामुळं काय होतं, आता याच्यामध्ये बघा काय सांगितले, द व्ही आपण फॉरवर्ड इमिटर व्होल्टेज जर करंट म्हणजे थोडंसं इन्क्रीज केला, राईट, तर त्याच्यामुळं काय होतं, इमिटर करंट वाढतं. आणि जर आपण पीक पॉईंटपर्यंत गेलो व्हीच्या, आणि नंतर काय होतं की त्या पीक पॉईंटपर्यंत गेलं तर करंट म्हणजे जो करंट आहे तो UJTचा तो सडनली काय होतो, इन्क्रीज होतो. सडनली इन्क्रीज झाल्यानंतर जो VE आहे म्हणजे इमिटर व्होल्टेज आहे तो डिक्रीज होतो, तो व्हेरी लो पॉईंटपर्यंत डिक्रीज होतो. धिस पार्ट ऑफ कर्व इज नोन ॲज निगेटिव्ह रेजिस्टन्स कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ UJT. मग काय होतं बघा, पीक व्हॅल्यूपर्यंत गेला करंट, इमिटर करंट सडनली वाढला आणि VE डिक्रीज झाला. आणि नंतर VE जर डिक्रीज झाला आणि करंट वाढला तर त्या जो रिजनला आहे त्याला बोलतात निगेटिव्ह रेजिस्टन्स रिजन. आणि तो निगेटिव्ह रेजिस्टन्स रिजन आहे आणि तो जो कॅरेक्टरिस्टिक त्याला बोलतात निगेटिव्ह रेजिस्टन्स कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ UJT. ओके. नंतर व्हेन IE इन्क्रीजेस अ व्हेरी लो पॉईंट नोन ॲज द व्हॅल्यू पॉईंट, द डिव्हाइस गोज इन टू सॅच्युरेशन. आणि नंतर जर इमिटर करंट इन्क्रीज झाला तर एक काय होतं, मग तुम्हाला काय मिळतं, एक लो व्होल्टेज मिळतं, अ व्हेरी लो पॉईंट नोन ॲज अ व्हॅल्यू पॉईंट. मग त्या एक लो पॉईंट मिळतं त्याला बोलतात व्हॅल्यू पॉईंट. आणि जर व्हॅल्यू पॉईंटच्या नंतर थोडंसं जर व्होल्टेज वाढवलं तर जो UJT आहे तो सॅच्युरेशनमध्ये जातो. तर आता याच्यामध्ये बघा, पहिला कट ऑफ स्टेटमध्ये काय केलं आपण, थोडंसं 0पासून व्होल्टेज वाढवत गेलो तर काय झालं की ते आपल्याला लिकेज करंट मिळतं. आणि नंतर थोडं जर आपण VE वाढवत गेलो तर थोडंसं आपल्याला करंट मिळतं. आणि जर तो VE जर काय त्याचं पीक पॉईंटपर्यंत पोचला तर पीक पॉईंटपर्यंत पोचल्यानंतर जो करंट आहे तो सडनली इन्क्रीज होतो आणि व्ही काय होतो, ड्रॉप होतो. आणि जो कर्व दाखवला आहे तुम्हाला ते बघा डॅश डॅश लाईननी, आणि तो फॉल म्हणजे आपलं याच्यासारखं व्हॅलीसारखं, जसं आपल्या वॉटरफॉलसारखं जसं खाली कर्व आलेला आहे, राईट, तसं जो रिजन दिसतो तो असतो निगेटिव्ह रेजिस्टन्स रिजन. म्हणजे तिथं काय रेजिस्टन्स कमी झालेला आहे V1 आणि आपल्याला करंट काय होतो, जास्त मिळतो. आणि नंतर आपण काय केलं, नंतर पुन्हा थोडंसं एक जो लो पॉईंट आहे त्या करंटचा, म्हणजे करंट तर सडनली वाढला आणि नंतर व्होल्टेज काय झालं, एकदम कमी झाला, राईट. आणि नंतर त्या पॉईंटला जो लोअर पॉईंट आहे आणि नंतर जर तुम्ही काय केलं तो व्होल्टेज वाढवला आणि तो करंटचा म्हणजे व्होल्टेजचा लोअर पॉईंट आणि करंट तिथं जे तुमचा मॅक्झिमम आहे आणि तिथं थोडंसं पुन्हा जर तुम्ही व्होल्टेज वाढवला आणि तो जो पॉईंट आहे त्याला बोलतात व्हॅली पॉईंट, राईट. आणि व्हॅली पॉईंट नंतर थोडा व्होल्टेज जर इन्क्रीज केला तो UJT हा सॅच्युरेशनमध्ये जातो. क्लिअर, गॉट इट. असं ही डायग्राम आहे. तर याच्यामध्ये बघा कट ऑफ रिजन
नंतर निगेटिव्ह रेजिस्टन्स रिजन, आणि नंतर हे सॅच्युरेशन रिजन, तो पॉईंट जो आहे त्याला बोलतात व्हॅली पॉईंट, आणि त्यातलं अक्रॉस जो व्होल्टेज असतो तो असतो व्हॅली व्होल्टेज. क्लिअर? त्याला व्ही व्ही बोलतात, आणि आय व्ही म्हणजे व्हॅली करंट. गॉट इट? ओके देन. तर याच्यामध्ये हे ॲप्लिकेशन कुठं वापरलं जातं UJT? तर UJT ॲप्लिकेशन ऑफ UJT इन सॉटूथ ऑसिलेटर. पेपर द चॅप्टर ऑसिलेटरमध्ये सॉटूथ ऑसिलेटर जनरेट करण्यासाठी हे वापरलं जातं. ओके, म्हणजे सॉटूथ वेव्ह जनरेट करण्यासाठी म्हणून ऑसिलेटर म्हणून वापरलं जातं UJT. क्लिअर? तर याच्यामध्ये UJTमध्ये काही कोणाला क्युरी आहे का? नाही आहे. जर कोणाला काही क्युरी असतील तर बिनधास्त विचारू शकता. तर असा हा आपला जो ट्रान्झिस्टर चॅप्टर आहे तो संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये याचे जे काही सॉल्व प्रॉब्लेम आहेत ते आपण बघूयात. ओके, ठीक आहे, स्टॉप करू.